तुला आवडो ना आवडो, प्रेमात पडलोय मी तुझ्या. तुझ्याशिवाय जगायचंय मला. जगू शकेन. आणि तू किती चिवट आहेत हे प्रेमाचे धागे. सुटत नाहीत, तुटत नाहीत, फक्त गुंताहून जीवाला पेळ पाडतायत. यावेळी चैत्र गौरीच्या पूजेला मजा येणार असं दिसतंय अर्चू. का पण? म्हणजे दरवर्षी सारखी ही पूजा, त्यात काय विशेष? विशेष काय काय? अगं मेघनाची पहिली चैत्र गौरीची पूजा आहे ना वेडे. अय्यो हो, विसरलेच. विसरलेच म्हणे विसरलेच. अर्चू सांग ना, अजून काही आठवते का? अगं म्हणजे बघ आता डाळ भिजत घालायची आहे आणि फुलमाळा झालेल्या आहेत. अर्चू अजून आपण काही विसरलेलो नाही आहोत ना? नाही तर काय होईल, ही मेन लिस्ट माईंकडे जायची आणि मग लक्षात यायचं की खूप महत्वाची गोष्ट आपण विसरलोच आहोत. अर्चू सांग ना. अगं सांग. काय करतेस ग? तुला खाण्यासमोर असलं ना की दुसरं काही सुचतच नाही. विजया, अगं अशी काय करतेस? अगं सांग ना, काही राहिलंय का लिस्ट मध्ये? हे बरं ते जाऊ दे. ऐक, पूजेच्या दिवशी ना मी ती माझी ती डार्क ग्रीन कलरची साडी आहे ना ती नेसणार आहे आणि आदित्यने जो हैदराबादवरून सेट आणलाय ना तो घालणार आहे. हे छान दिसेल ना मी? हो, तुझं बरं आहे बाई, तुझं सगळं सिलेक्ट झालंय. माझं अजून कशातच काही नाहीये. पूजेची खूप कामं पडली आहेत. बरं आहे बाई, माझी सासरची मंडळी माझ्यापासून दूर आहेत. ते नाही 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 म्हणजे कामाचा लोड नसतो ना माझ्यावर, त्या अर्थाने म्हणते, कळलं का? अर्चू जास्त भाव नको खाऊस हा. नाही म्हणजे तुला जेव्हा केव्हा सासरच्या मंडळींची आठवण येईल ना तेव्हा मी आहेच तुझ्या खडूस भाऊजाईच्या रोलमध्ये. खडूस हा शब्द कशाशी खातात माहिती माहिती? अमित दादा थोडा चिडून बोलला ना तुझ्याशी की लगेच तुझी महिम्याव होते. असू दे असू दे, होऊ दे. अर्चू काय करूया माहिती का, मेघना आली ना की तिला पण विचारूया की ती काय नेसणार आहे, दागिने काय घालणार आहे. चालेल. मला काय वाटतं अर्चू, आपण ना तिला एक छानशी नवी साडीच देऊया का गिफ्ट? हे मस्त आयडिया आहे. चालेल चालेल. हे बघ 100 वर्ष. ए मेघना, आम्ही ना पूजेची लिस्ट काढत होतो. तू बघ ना, तुला काही सुचतंय का? काही राहिलंय का ग? हा, तुमचं चालू द्या ताई, मी आलेच. भागली माझी सासरच्या मंडळींची हौस. अर्चू, अर्चू, तू याला नको होतं मी. आर यू ऑल राईट? नाही, आय मीन व्हॉट एव्हर. हाय. हाय. काय रे आदित्य, कशाला हाक मारलीस? अरे यार, मला जरा मदत करशील का? काय करायचंय? काय नाही ग, हे पेपर्स आणि माझं वर्किंग आहे ना ते कम्पेअर करायचंय. टॅली होतं की नाही ते बघायचं. ओ, म्हणजे तुला माझी मदत हवी आहे? हो. ओके, नो प्रॉब्लेम. थोड्या वेळाने केली तर चालेल? अर्चू, मी मदत केलेली चालणार आहे का? इफ यू डोंट माइंड. अगं तुला अभ्यास असेल ना. आहा, जशी काय म्हणे मेडिकलचीच एक्झाम आहे ना हिची. केवढं कौतुक ते, जशी काय हीच पहिली साक्षर महिला आहे ना. सॉरी. नाहीच, ओके. गंमत करत होत्या त्या. एनिवे, मी खरंच करू का मदत तुला? बरं ठीक आहे, बस. काय करायचंय? काय नाही, बघ या शीट्स मधून फक्त कॉल आउट कर. अच्छा, ओके. हे का? हा, इथपासून. साराभाई ब्रदर्स 39.50. बिली मोरिया ब्रदर्स 33.33.
आई गो. सॉरी. लागले. आदित्य सॉरी 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 चुकीच्या वेळी आले का? अर्चू. व्यत्ययासाठी माफी आहे. पण प्लीज प्लीज म्हणजे काय ना, माईने आत्ता लगेच ताबडतोब मेघनाला बाहेर बोलवलंय. ते अर्चू, एक मिनिट थांब तू जरा. मेघना तू ये जाऊन. हो आलेच. गॉसिप? गॉसिप बिसिप नाही, डायरेक्ट. तू मेघनाशी अशी का वागलीस? ते काय ते मेडिकल कॉलेज वगैरे? हे तुला माहितीये का ती आमच्याशी कसं वागली ते? मगाशी हॉलमध्ये आमच्या तोंडासमोरून अशी निघून गेली, जसं काय आम्ही तिला दिसलोच नाही. अरे बापरे, सॉरी. मग ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण तू का इतका हायपर होतोयस? आणि हे बघ, तू ना आमच्यामध्ये पडूच नकोस. आणि मी ना सहज अशी तिची ताणत होते रे, तू टेन्शन नको घेऊ. अगं ती ना विचारात वगैरे असेल. असेल असेल, विचारात असेल. पण आदित्य, खरं सांगू का, आमच्या दोघींच्याही मनात ना तसं काहीही नाहीये, कळलं? पण काय रे, तू का सारखी सारखी तिची बाजू घेत असतोस? मग दुसरं कोण घेणार? दुसरं कोण घेणार? जरा सोड तिला आमच्या तावडीत, मग बघ तिला कशी देसाई बनवते ते. कळलं कळलं बरं का दुसाणे बाई. हे अर्चू, फोटो चेक केला का सतीशच्या वॉलेट मध्ये? हैला, ए विसरलेच रे. मग ए थांब थांब थांब, बघते मी. करेक्ट. अगं उद्या संध्याकाळी आपल्याकडे चैत्रगौराचं हळदी कुंकू आहे ना. हो हो. हा, हे बघ, तुझ्या मैत्रिणींना बोलवायचं असेल तर बोला, हो, काही हरकत नाही. आणि माधवी त्यांना मीच फोन करेन. ऍक्च्युली माई, मी गेले होते आज आईकडे. अगं बाई, हो का? काय झालं, तुमचा फोन आला तेव्हा कॉलेजमध्ये नाही, आईकडेच होते. आणि चुकून सवयीप्रमाणे बोलून गेले मी की कॉलेजमध्ये आहे म्हणून. मला आईची खूप आठवण येत होती म्हणून. अगं ठीक आहे. आणि आम्ही तुला पहिल्यांदाच सांगितलं की नाही, तुला कधीही आईची आठवण आली किंवा आईला तुझी आठवण आली तर अगदी खुशाल जाऊ शकतेस तू आईकडे. काही प्रॉब्लेम नाही. हो, फक्त उशीर झाला ना की मला फोन करत जा. आणि अगं माधवीताई तशा तर एकट्याच पडल्या असतील नाही. अगं एवढी सगळी घरात असून सुद्धा मला कधी कधी एकटं वाटतं, तर त्यांचं तर काय. काही हरकत नाही. हो, आणि अगं मग अशा वेळी ना मुलांना पाहावंसं वाटतं, भेटावंसं वाटतं. काही हरकत नाही. किती चांगलाच हो तुम्ही माई. अगं वेडाबाई, तू चांगली आहेस ना म्हणून तुला जग चांगलं दिसतं, छान वाटतं. म्हणतात ना, जशी दृष्टी तशी सृष्टी, तसंच आहे ते. पण तू जर का त्यातल्या चुका काढायला बसलीस, दोष काढायला बसलीस ना, तर तुला ते चुकीचंच दिसेल, तसंच वाटेल. चला, देवाला नमस्कार कर आणि अभ्यासाला बस. उद्या अभ्यास करायला वेळ नाही मिळणार आहे तुला. चल. बाईक रेडी? फायनली. अरे दादा, हा एक आठवडा म्हणजे एक वर्षच वाटलं रे मला. आधी मी एक काम करतो. काय? मी ना परवा तुझ्या बरोबर येतो, मग नेक्स्ट डे पासून तुझा. अच्छा, म्हणजे शाळेत माझ्या वर्गात येऊन डबा खायचंच तसं? डोंट वरी यार, जाईन मी व्यवस्थित. बघा पक्का. काय चाललंय? काही नाही ग, महाराज आता उद्या परवापासून जॉईन व्हायचं म्हणतात ना, सो थोडस ज्ञानामृत म्हणजे बाईक कशी चालवा वगैरे वगैरे. हो, पण पक्की नीट झाली ना? नाही, नाहीतर पाठवणार नाही मी याला बाईकवरनं ऑफिसला, आधीच सांगून ठेवते. तू खात्री करून घे ना. एक राईड मारून मस्त पैकी, आणि अशी झूम मध्ये जा, म्हणजे तुला स्पीडचा पण अंदाज येईल. बघ हा, नानांना सांगून मी खरंच शिकेन बाईक, आणि मग येईन फिअरलेस नादियासारखी हंटर घेऊन. मग बघत बसल टकामका माझ्याकडे. नाही, ते काम कर आदित्य, तू ना माईला चक्कर मारून आण. म्हणजे खात्री पडेल ना तिची. दादा, तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस? म्हणजे तिच्या की माझ्या? हिला बाईकवर मागे बसून घेऊन जायचं म्हणजे हिची रनिंग कॉमेंट्री सुरू होते. काही काय रे आदित्य, अरे ती बस बघ आपल्याकडेच येते. तो गाडीवाला ठोकणार आहे आपल्याला. अरे अरे, खड्डे 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 बघ.
हसतोस काय रे, हसतोस काय? बरं. तो तिखट मीठ लावून सांगतोय सगळं हे. खरंय खरंय खरंय. अजिबात खरं नाहीये काही सुद्धा. तुझी खात्री पटली ना नीट झाली म्हणून? येस माई. मग झालं तर पुरे तेवढं मला. आदित्य 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 थांब. आदित्य नको जाऊस. मला स्वप्न पडलं. कळलं मला. अरे ते नको सांगूस आता. झोप. सकाळी बोलू आपण. किती आर्तपणे सांगते ती त्या आदित्यला, सोडून नको जाऊस. तिच्या मनात पहिल्या क्षणापासून फक्त तोच आहे. पण आमचं लग्नाचं बंधन आड येत आहे तिला. माझं बंधन आड येत आहे. मी धीर दिलाय, निर्णय स्वातंत्र्य दिलंय, तरी तिचा साधेपणा तिला या बंधनात अडकवून ठेवतोय. तिला आठवण करून द्यायला हवी की तू मुक्त आहेस. आदित्य हं? डॉक्टरांनी तुला पायाचा व्यायाम करायला सांगितलाय ना? चल मी करून घेते तुझ्याकडून. कशाला? अरे मेघना, मला तुझ्या पायातली बेडी नाही व्हायचंय. काय बोलतोयस तू आदित्य? डोंट मिसअंडरस्टँड. मला इतकंच सांगायचंय की तू आनंदी राहावास, स्वतंत्र असावास. माझ्या बंधनात स्वतःला जखडून घ्यायची गरज नाहीये मेघना. आपण दोघेच असताना हे बायकोचं नातं निभावण्याचा अट्टहास नको ना करूस. हे सेवा वगैरे. तू जा, तू कॉलेजला जा मेघना. आमच्यातली मैत्री सुद्धा विस्कटून गेली आहे. मला पडलेलं ते स्वप्न खरं नाही ना होणार? आदित्य प्लीज. मी व्यायाम करून घेईन, तू जा. आता हा गैरसमज कधीच दूर होणार नाही.
हिला कधीच काहीच कळणार नाही का माझ्या मनातलं? हिनं तिच्या प्रेमाकडे निघून जावं असंही मला वाटतंय, पण अल्टिमेटली ते प्रेम मीच असावं असंही. लवंग आणि ज्येष्ठ मधाचा काढा घ्यायलाच हवाय हो मला. घसा खवखवतो नुसता. मी तुम्हाला देते माईक करून. तुम्ही प्लीज ही जरा लिस्ट चेक कराल का? वाच वाच. मोगऱ्याचे गजरे, फुलांच्या माळाची ऑर्डर आणायची, खेळणी पुसून ठेवायच्यात आणि गौरीचा झोपाळा सजवायचा. नारळ कोण लिहिणार? विसरले. मग बरं आहे ब, हरभरे उपसून ठेवलेत मी. आणि डाळ सकाळीच मी भिजत टाकले, पण मी रात्रीच बनवून टाकलं. हो अगं म्हणजे छान मुरतं ते, छान लागतं मग असं. आणखीन आंबेडाईच्या कैऱ्या, करकरीत कैऱ्या बाजूला काढून ठेवल्यात, त्या आता आपण किसायला बसूया. चल. माई, मी करते सगळं आणि मी तुम्हाला गरम गरम काढा करून देते. तुम्ही शेकत शेकत पडा जरा, बरं वाटेल तुम्हाला. हा बर. मेघना, सॉरी माई, कॉलेजला निघतेय मी. जाऊ ना? अगं जा, फक्त लवकर ये. लक्षात आहे ना संध्याकाळी चैत्रगौर येते. हो. ओके, येऊ? जा. तुम्ही विचारलं म्हणून तिने सांगितलं तरी, नाहीतर आपल्याला कळलंच नसतं. नाही? मेघना, काय ग, कॉलेजमध्ये जाऊन आलीस की जायचंय आता? बुडवून आली आहे. म्हणजे सगळं ठीक आहे ना ग मेघना? अगं मोकळेपणाने बोल म्हटलं तर तेही आवडत नाही तुला. अगं मग समजायचं कसं ग माणसाला? काळजी वाटते ग. कॉलेजमध्ये अधू दिसेल असं वाटतं मला. मेघना, आता लग्न झालंय तुझं. म्हणजे काय झालंय? माझं ज्याच्यावर जीवापाडा प्रेम होतं त्याच्या जवळून असं ओरबाडून काढलं मला, आणि दुसऱ्याच माणसाशी लग्न लावून दिलं की आता आजपासून ह्याच्यावर प्रेम करायचं. असं नसतं गाई, नसतं असं. अगं पण मेघना ऐक, हे बघ, मला प्लीज काही सांगू नकोस आई, सगळं माहिती आहे मला. प्लीज कोणते उपदेश नको करूस, फक्त एकटं सोड मला. कोणी नकोय, आदित्य नगरकर नकोय, आदित्य देसाई नकोय, कोणीच नकोय मला. कोणत्याही दडपणाशिवाय एकटं राहायचं मला. का टाळते मी अदूला? तो दिसला की सगळं जुनं आठवेल म्हणून, की त्याची शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघूनही तो आला नाही याचा राग निघेल म्हणून, की आमच्या विचित्र ताटातुटीचं दुःख त्याला पाहिल्यावर नव्याने उसळेल म्हणून. आणि इकडे आदित्याला त्रास होतोय माझ्यामुळे. जितकं मी चांगलं वागायला जातेय तितका त्याचा गैरसमजच वाढतोय. माझं चांगलं वागणं म्हणजे
दया वाटते त्याला. आणि त्या स्वप्नाविषयी जीव तोडून सांगितलं तरी त्याला वाटणार आहे की अदूच माझ्या स्वप्नात आला होता. फक्त आणि फक्त मनस्ताप देते मी त्याला.